नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 इंचाची बाही कटिंग कशी करायची हे सांगणार आहे आणि कॅप हाईट कशी घ्यायची तेही सांगणार आहे। जर तुम्हाला 3 इंचाच्या बाहीमध्ये अंतर जे आहे ते कमी राहत असेल तर कशी कॅप हाईट निघते हे तुम्हाला या इथे समजेल। तर इथे मी बाहीची उंची घेणार आहे सर्वात पहिल्यांदा 3 इंच। आता आपण इथे साईज घेऊया, थोडक्यामध्ये 36 साईज घेऊया आणि याचा मुंडा घेर आपला असणार आहे 8 इंच। ठीक आहे, 8 इंच मुंडा घेर। आता इथे मी अंदाजे घेते, तुम्ही ब्लाऊजवरती मोजून घ्या। बाहीची उंची 3 + 1 4 इंच। अजून एकदा आपण 4 इंचावरती असंच मार्किंग करून घ्यायचं। आता इथे मात्र छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं नाही, कारण हे छोटी बाही आहे त्यामुळे कॅप हाईट सुद्धा तेवढीच कमी भरते। जर छाती घेरानुसार जर या बाहीचं कटिंग केलं तुम्ही आणि इथे कॅप हाईट कमी असते त्यामुळे हे अंतर जे आहे ते मग आपलं कमी भरतं। त्यासाठी मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायला कधीही शिका। जेवढा मुंडा असेल तेवढा बरोबर मुंडा घ्यायचा आणि त्याच्या पुढे मार्जिन। छाती घेरानुसार कसं होतं, मुंडा आपला कमी पडू शकतो, म्हणून छाती घेरानुसार ही बाही कटिंग करायची नाही। 3 + 1 इथं बरोबर मी 4 इंच घेतलं। कॅप हाईट कशी काढायची आहे या बाहीची पहा। बाहीची कॅप हाईट जर आपण इथून आता समजा 3 इंच घेतलं, पहा जसं की आपण नेहमीप्रमाणे घेतो 3 + 1 3 इंच कॅप हाईट घेतली, तर इथं अंतर किती राहतंय 1 इंच। मग तुमचं इथं अर्धा इंच गेलं आणि इकडून अर्धा इंच गेलं, इथं काहीच शिल्लक राहत नाही। त्यासाठी आपल्याला इथे कॅप हाईट जी आहे ना ती कधीही इकडून इकडे घ्यायची नाही। तर ती कशी घ्यायची, खालच्या बाजूने वरती घ्यायची। तर तुम्ही इथंही 1.5 इंच घेऊ शकता। आता 1.5 इंच जर घेतलं तर टोटल आपलं इथं पाऊण इंच जाणार आहे वर खाली मार्जिन। तर इथं किती राहणार आहे परत शिल्लक पाऊण इंच। मग जर कस्टमरला ते अंतर, आता कस्टमरला विचारायचं जेव्हा तुमच्याकडे ब्लाऊज स्टिच करायला येतं त्यावेळेस 3 इंचाची बाही जेव्हा असेल त्यावेळेस ते अंतर पाहायचं आहे आणि कस्टमरला विचारायचं हे अंतर तुम्हाला पाऊण इंच हवं आहे, 1 इंच हवं आहे की 1.25 इंच हवं आहे। त्यानुसार ही आपल्याला कॅप हाईट ठरवायची। जर तुम्हाला इथं हे 1 इंच अंतर हवं असेल तर यामध्ये परत तुम्ही पाऊण इंच प्लस करून 1.25 इंचावरती हे अंतर असं टाकायचं। याच्या पुढे हे अंतर शिल्लक ठेवायचे नाही, शक्यतो 1 इंचापर्यंत अंतर ठेवा। 1.25 इंच सुद्धा नाही ठेवलं तरी चालेल, कारण हे परत आपलं असं हे तिरकं जे आहे आपलं असं तिरकं येतं त्यामुळे हे आपोआप 1.25 इंच राहतं। त्यामुळे हे विचारूच नका 1.25 इंच, ह्या दोन्ही मधलं 1 अंतर आपल्याला ठेवायचंच आहे। तर मग मी 1.25 इंच घेणार। ठीक आहे, इथून मी 1.25 इंच घेतलं, मग तुम्ही हे 1.5 इंच घेऊ शकता किंवा 1.25 इंच घेऊ शकता। हे घेतल्यानंतर जे काही येईल ते आपलं असणार आहे कॅप हाईट। मग 2.25 इंच आपली कॅप हाईट इथं शिल्लक राहणार आहे। इथून इथं मग जे काही राहील ती आपली कॅप हाईट असेल। तर मी अगदी सावकाश आणि डिटेलमध्ये इथे तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आणि चुकणार सुद्धा नाही। तर मी हे अंतर किती घेतलं 1.25 इंच। आता हे अंतर नेहमी आपण इथून इथं घेत होतो, तर तसं न करता आपण इथून इथंपर्यंत 1.25 इंच घेतलेला आहे। मग मी इथं लिहून ठेवते 1.25 इंच। 1.25 इंच घेतल्यानंतर आता इथे मी हे 1 इंच बाहीला आकार देण्यासाठी घेतलं आणि इथून या लाईनवरती आता 8 इंच घेर कुठे येतोय हा पाहायचा। इथे 8 इंच इथे आला आणि याच्या पुढे हे मार्जिन असणार आहे, तर ते मार्जिन आपण नंतर देऊया। ही तिरकी लाईन ओढून घेतली पहा। ही तिरकी लाईन ओढल्यानंतर याचे समसमान आपल्याला 4 भाग करायचे। इथे सेंटर केला हे 2 भाग आणि परत याचे हे समसमान असे 4 भाग तयार झाले। इथे हे अर्धा इंच, इथे सुद्धा हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच असं खाली, जसं की नेहमी आपण आकार देतो त्याप्रमाणे हे आकार घ्यायचे। आणि इथून पहा हे जे आहे आकार देऊन घेतला।
इथं एक पॉईंट देते, इथून हा असा हा आकार असा जोडायचा आणि इथून हे असं. तर इथे थोडासा हे अंतर आपल्या नेहमी रेग्युलर बाहीपेक्षा हे अंतर अर्धा इंचच भरतं, जास्त खोल खड्डा इथं भरत नाही. आता इथे दंडघेर घ्यायचा, 5.75 इंच मी इथं दंडघेर घेते आणि हे 1.5 इंच मार्जिन आणि याच्या पुढे सुद्धा हे 1.5 इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं. हे जोडलं, हे सुद्धा मी हे जोडून घेतलं आणि इथे हे डाऊन केलं. डाऊन करायला विसरायचं नाही प्रत्येक बाहीमध्ये. तर अशा पद्धतीने हे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग जे आहे ते तयार झालं. तयार झाल्यानंतर इथे हे अंतर मोजून घ्यायचं. आता हे फिटिंग, हे फायनली फिटिंग असणार आहे. हे अंतर आपलं आतमध्ये इथं काय होणार आहे, आपल्या शिलाई येणार अशा. इथं मग तुम्ही 3 शिलाई घ्या नाही तर 4 शिलाई घ्या, इथं शिलाई येणार आणि हे आपलं फिटिंग असणार आहे. तर इथे माझं हे टोटल आणि हे इथलं एवढं हे अंतर जे आहे ते स्टिच करण्यासाठी गेलं, म्हणजे हा वरचा भाग इथं स्टिच करण्यासाठी आणि इथे हे दुमडण्यासाठी. तर राहिलं किती हे अंतर पहा, परफेक्ट 1 इंच अंतर हे आपलं राहिलेलं आहे. किती अंतर राहिलंय, 1 इंच, म्हणजे बरोबर आपलं हे बाहीचं कटिंग आलेलं आहे. हे अंतर आपलं परफेक्ट आलेलं आहे. याच्या पुढे जास्त हे अंतर जे आहे ते घ्यायचं नाही. आणि इथून आता बाहीची घडी पहा, 36 साईजमध्ये आपली बाहीची घडी, आपण छाती घेरानुसार जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस आपली बाहीची घडी किती येते, छातीचा 4था भाग 9 इंच. हे कधी 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस हां, आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा 4था भाग 9 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, म्हणजे 2 इंच, 9.5 इंच झालं. तर घडी आपली आता हे आपण 1.5 इंचानुसार कटिंग केलं. इथे हे घेतलेलं आहे आपण 1.5 इंच मार्जिन, इथे 6.25 इंच दंडघेर आहे, इथे सुद्धा हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. तर बाहीची घडी किती भरतीये पहा, 9.5 इंच, म्हणजे आपलं 1.5 इंच मार्जिन असताना सुद्धा बाही घडी किती भरलेली आहे, 2 इंच मार्जिन एवढी भरलेली आहे. आणि जर मग तुम्ही 2 इंच मार्जिन बाहीमध्ये ठेवलं असतं तर घडी आपली 10 इंच भरली असती. म्हणजे ही घडी आपल्याला थोडक्यात काय, छोट्या बाहीसाठी आपल्याला घडी जास्त लागते, कमी नको. म्हणून छाती घेरानुसार कधीही कटिंग करायचं नाही. जर मुंडा घेरी तर 8.25 इंच असतात, आता मी तर 8 इंच घेतला म्हणून 9.5 इंच भरलं, तर 8.25 इंच असतात तर इथं 9.10 पर्यंत जवळपास ही आपली घडी गेली असती. मग छोटी बाही असल्यामुळे कॅप हाईट सुद्धा आपली तेवढीच कमी भरते, तेवढंच हे अंतर जास्त पसरतं आणि बाहीची घडी जी आहे ती तेवढीच जास्त भरते. म्हणून मी कधी सांगत असते, आपली बाहीचं कटिंग जे आहे, आपण जे बाहीचं कटिंग करतो ते शक्यतो मुंडा घेरानुसारच करायचं, ठीक आहे. त्यामुळे बाहीची घडी कमी नाही पडणार. पूर्ण डिटेलमध्ये मी बाहीचं कटिंग इथं सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.